लक्झरीचा ड्रायव्हर म्हणलं लक्झरी लाईफ पाहिजे म्हणलं. लक्झरी नाही हो. आणि बसलो ते कशासाठी, याच्यासाठी. मॅडम काय दणकावून चालू आहे मित्रांनो. अरे 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 तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आमच्या घरामध्ये चालू आहे, आता बघू शकता तुम्ही, साफसफाई चालू आहे. छानपैकी लादी पुसून घेतलेली आहे. पण विषय असा झालेला आहे मित्रांनो, सकाळपासून पाणी आत्ता आलेलं आहे. कारण की आज काय माहिती काय झालं, बार बार पाण्याचा प्रॉब्लेम होतो आहे. आणि आज अक्षरशः भांडे वगैरे सगळे तसेच ठेवलेले आहेत पाणी नसल्यामुळे. आणि इकडे मी लावला एक डब्बा भरण्यासाठी पिण्याचं पाणी. आणि आज सर्व राडा तसाच पडलेला आहे. आणि इकडे बघू शकता, आज तर अक्षरशः तुम्हाला सांगतो, आम्ही आंघोळसुद्धा नाही केली. पाणीच नसल्यामुळे आंघोळ कशी करणार. पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दिसत असेल एकदम आंघोळ केलेला. पण आज खरंच आंघोळ केलेली नाही. फक्त आमच्या घरामध्ये आज आंघोळ केलेली आहे, ही फक्त आमच्या, समजू शकता मित्रांनो तुम्ही. तर आता पहिले आपण सर्व पाणी वगैरे भरून घेऊया, ठीक आहे. आणि एकेकाने जेवढं आता बघूया. आता फक्त म्हणजे सकाळपासून म्हणजे मला वाटत नाही जास्त पाणी असेल, कारण की बिल्डिंग 4 माळ्याची आहे. तर सगळेच नळ खोलून बसले असतील, वाट बघत असतील पाण्याची. तर पहिले धुवायचं आणि प्यायचं पाणी भरून घेऊया, बाकीचं नंतर. तर मित्रांनो, इकडे आपला टब भरतोय आणि आपण इकडे ड्रम भरून घेतलेला आहे. आणि आपली बकेटही बाकी आहे. आणि इकडे हा डब्बा बाकी आहे, है ना. एवढं भरून घेऊया आता आपण. आणि इकडे अरे बापरे, मॅडमची पूजा चालू आहे, बघू शकता. इकडे लागते का नाही आज अगरबत्ती? नाही लागत परत. ते गाणं आठवण मला, खून ये अंगार बन गया. लागते रोज, हाच प्रॉब्लेम होतो मित्रांनो. दिवस लागत नाही संध्याकाळी लवकर. अरे खऱ्या मनाने दिवा लावा लागते. काय म्हणतात, चेहरा नाही ना ते गाणं कसं, दिल सच्चा और चेहरा झूठा. अरे मन साफ पाहिजे त्यासाठी. नाहीच लागणार बघा. अच्छा, वाद बरोबर नाही, मन बरोबर पाहिजे माणसाचं, मग लागतंय. इकडे बघू शकता, आरव मस्तपैकी डब्बा भरून घेतोय पाण्याचा, कारण की आरवला आंघोळ करायची आहे. अरे 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 आणि इकडे आमच्या मॅडम पण कुठे गेल्या? अच्छा, दिसल्या. व्यवस्थित पकड. सगळं पाणी भरून झालेलं आहे मित्रांनो. पाण्याची भरपूर आज म्हणजे अचानक असं झालं की म्हणजे कुठेतरी पाण्याची लाईन लिकेज झाली. आणि त्याचं तत्काळ काम करण्यासाठी 4-5 तासासाठी ती लाईन बंद केली होती. म्हणून ते पाण्याचा आज शॉर्टेज झाला. आणि टाकीमध्ये पण बहुतेक कमी असेल पाणी, म्हणून पुऱ्या बिल्डिंगमध्ये आज पाणी नव्हतं. पुऱ्या कॉलनीमध्ये आज पाणी नव्हतं. आता पाणी सर्व आपण भरून घेतलेलं आहे. आणि भरल्यानंतर करूया फटाफट आंघोळ. तर मित्रांनो, वाटतंय ना आंघोळ केल्यासारखा का नाही? हां, आंघोळ केल्यासारखं वाटते का नाही? फक्त टावेल नाही टाकलं मित्रांनो, आंघोळ केली मी. पण वाटत नाही ना आंघोळ केली म्हणून. नाही, टावेल तर असा हातपाय पुसून पण घेऊ शकतो आपण. पण मित्रांनो, आता आंघोळ केलेली आहे. नारवने आंघोळ नाही केली, पण वाटतो आंघोळ केल्यासारखा, है ना. आणि इकडे बघू शकता. अरे परत तेच का आज फायनली सुटलेला आहे आमच्या घरातला तो प्रॉब्लेम. ओट्स कसे बनवायचे
प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, बघू शकता. हुशार. काले को काला, गोरे को गोरा. अच्छा, बघू शकता आमच्या मॅडम किती हुशार झालेले आहेत. तर चहा पण झालेला आहे तिकडे. चहा पण रेडी झालेला आहे. पण हे हे नाटक हे किती दिवस चालणार आहे? 2. पर्यंत. अच्छा, संपेपर्यंत का? अरे अरे ते चव तरी लागतात का यार. मग तू एक काम कर, चहा चपाती खा. का? पहिल्यापासून वाईट खायचं. वाईट खायचा? हा. तू चहा चपाती खायला चहा चपाती दे. का? तर मित्रांनो, आता आपण बसलोय कुठे ते तुम्हाला दाखवतो. आणि बसलो ते कशासाठी, याच्यासाठी. मॅडम काय दम खाऊन चालू आहे मित्रांनो. अरे का असं फिरवा लागला? हातोडी ठोकण्यावाने आवाज येतो. तर मित्रांनो, इकडे चहा दिलेला आहे मॅडमने आज आपल्याला. आणि आज सकाळी आपणच चहा बनवला, कारण की आम्ही उठायच्या अगोदर मॅडमनी चहा बनवला होता. आणि तो चहा कसा आम्ही उठेपर्यंत तो बाटलीमध्ये कसं थर्मासमध्ये असतो, गरम असतो. पण तो काय आम्ही म्हणलं नको उशीर झाला तर वेगळाच चहा बनवून पिलो सकाळी. आणि आता मॅडमनी चहा दिलेला आहे आणि इकडे टोसही दिलेले आहेत. तर छानपैकी चहा पिऊन घेऊया. आणि तुम्ही चहा पित असतील बहुतेक, नाहीतर काहीतरी संध्याकाळचा नाश्ता करत असतील. तर चला चहा पिऊन घेऊया. ठीक आहे, घरी गेल्यावर कॉल कर. झालं खरं खरं सांग. बच्चे मन के सच्चे, खरं खरं सांग काय झालं. वाजता वाजता मोबाईल बघत होती, तुम्ही आले की मग मोबाईल बंद केला. वा रे वा, अभ्यास करत होती का मोबाईल बघत होती तू? वा मित्रांनो, जरा मी बाहेर गेलो दूध आणण्यासाठी, दूध आणलं तर इकडे मॅडम मोबाईल बघत होत्या. जशी कडी वाजली कसं पुस्तक घेतलं. हुशार इसको बोलते. तर काय आज होणार आहे का नाही स्वयंपाक वगैरे, काय बनणार आहे की नाही? अच्छा, अरे मग येईल सकाळी पाणी परत गेलं तर मित्रांनो, आता बनणार आहे आपल्या घरामध्ये काहीतरी स्पेशल. हे स्पेशल काय असेल हे तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. आणि तुम्ही ब्लॉग बघत राहा. आता बघूया, मॅडम तिकडे काहीतरी काढणं ठेवणं सुरू आहे मॅडमचं. नक्की काय बनवत आहेत ते तुम्हाला दाखवतो. मला असं वाटतं आज काहीतरी वेगळं काहीतरी असेल, काहीतरी चांगलं खाण्याची आज इच्छा आहे आणि चांगलंच भेटेल आय होप. तर बघूया पहिलं नक्की काय चालू आहे, नंतर माहीत पडेल. चला, काय करायला लागली तू? मॅगी बनव. काय? अरे यार बघा मित्रांनो, अरे ही बाई काय चपाती भाजी खाऊ घालती का नाही काय माहिती. संध्याकाळी जेव्हा बघितलं तेव्हा मॅगी, खिचडी, डाळ भात. तुम्ही दही चपाती खाल्ली होती ना? अरे मग 6 वाजता खाल्ली होती. 6 वाजता? पहिले लोक 6 जेवायचे, 6च्या नंतर जेवायचे पण नाही. मग एक काम करतो आम्ही, झोपतो, काही बनवू नको तो आहे ना. ए बाळांनो, पहिले लोक 6 वाजता जेवायचे आणि झोपायचे. आजपासून तुम्ही लोक आता खाल्लेलं आहे, तुम्ही काही खाऊ नका, आहे का नाही. अक्षय कुमारचं कधी स्पीच ऐकलंय तुम्ही? काय अक्षय कुमारचं? हा, काय बोलत होता? खाऊच नका म्हणते काय. मग काय जगायचं कसं माणसाने? सलाड बिलाड 6च्या नंतर जेवूच नका म्हणते त्यांना. अच्छा, तरी तुम्हाला पाहिजे ते बनवून द्या लागले. तर बघा मित्रांनो, अक्षय कुमार जे बोलील ते होणार आहे का? पापी पेट है, खाना तो पडेगा. तर इकडे मॅगी घेतलेले मॅडमनी. मला वाटलं होतं काहीतरी चांगलं होईल आणि चांगलं मिळेल खाण्यासाठी, पण ठीक आहे. आता उद्या मॅडमला सुट्टी आहे, उद्या रविवार, आज सॅटर्डे आहे. तर जास्त त्रास न देता तेलामध्ये कांदा पडलेला आहे मित्रांनो. आणि इकडे टमाटर, कोथिंबीर. आणि इकडे काय मॅगीमध्ये काय फ्लॉवर टाकतं का काय तू? हा, मॅगी फ्लावर. अरे भरोसा नाही तुझा, काय करशील तू? मॅगीत फ्लॉवर टाकतं? व्हेजीच ते. अरे व्हेजेस आहे म्हणजे काय?
काय पण बोलताय? फ्लॉवर काढली कशासाठी तू पहिलं मला हे सांग. ब्रोकली. हा ब्रोकली काढली कशासाठी तू? ब्रोकली नाही ग्रीन वाली ब्रोकली असते. अच्छा मग तू काढली कशाला, फ्लॉवर कशाला काढली खरं कर सांग. फ्लॉवरचा काय फंड आहे? काय नाही हो, त्याच्यामध्ये कोथिंबीर होता. That's it. अच्छा तर वाचलो मित्रांनो. तर यांना यांची मॅगी बनवू देऊया आणि थोड्याच वेळात खायला बसूया, बरोबर ना? 2 मिनिट्स का 10 मिनिट्स? ते म्हणायला 2 मिनिट्स असतात, ते 10 मिनिट्स घेणारच. ओके ओके चला बघू शकता. अच्छा 4 मॅग्या काढलेल्या आहेत मॅडमनी इकडे, तर ह्यांना बनवू देऊया चला. तर मित्रांनो हे काम ना असं झालंय ना, हे काम परमनंट झालं, रोजच काढावं लागते ही कॅन मला. हे बघा, ही जर नाही काढली ना डब्बा भरून जाईल आणि पाणी बदा बदा सगळं पडर पाण्या. बाप रे बघा, आज याचा उपयोग झाला असता मित्रांनो. ही जर कॅन मला धुवावं लागेल, कारण की ही धुतली ना तर कधी पाणी गेलं तर या कॅनचा वापर चांगल्या प्रकारे होऊ शकतो. तर या कॅनला ना उद्या संडे आहे, आज तर पाणी नाही आहे, हे पलटी मारूया. उद्या पाणी आलं ना तरी कॅन धुवून ठेवूया, म्हणजे कधी पाणी गेलं ना तर 15 लिटरचं पाणी आपल्याला वापरायला होईल. तर चला पलटी मारून घेऊया याला, कारण की ऑइली पाणी आहे, त्याला आता मी नाही काही करू शकत. हे बघ, मुलं जर मोठे झाले ना आणि जॉबला लागले, ठीक आहे, तर त्यांना सरळ काय करायचं माहिती आहे का? दोघं नवरा बायको आहेत ना, दोघे म्हणजे आपण तर आता आजकाल हेच झालं, ट्रेंडच आहे. म्हणजे मुलगी शिकलेली, मुलगाही शिकलेला, तुम्ही लग्न झालं, तुम्ही वेगळे व्हा, सेटल व्हा, तुम्ही तुमचं करा, तुम्ही तुमचं खा. कारण त्यांना त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी लवकरात लवकर त्यांना दिलीच पाहिजे. हां म्हणजे कसं होते माहिती आहे का? मग कसं होतं, आपलं मरण होत नाही त्याच्यामध्ये. आता विषय कसा आहे माहिती आहे का मित्रांनो? आता यांच्या कंपनीमध्ये एक मॅडम आहे ना, मॅडमच आहे ना ती. हां तर तिची सून चांगल्या पोस्टमध्ये आहे, डॉक्टर आहे. तिचा मुलगा नॅशनल हेड आहे, तो पण चांगल्या याच्यावरती आहे ना. चांगले म्हणजे चांगले, एकदम इन्कम सोर्स चांगला आहे त्यांचा. आणि जी यांची ती मॅडम आहे, जी हिच्या ऑफिसमध्ये काम करते, त्यांची खूप धावपळ आहे. हां ती पण चांगली कमवते. त्या पण चांगल्या. हां चांगली कमवते. आणि जो नवरा आहे तिचा तो रिटायर झाला, त्याला पेन्शन येते, ठीक आहे. तर विषय कुठे येतो माहिती आहे का? जर सून चांगली कमवते, ठीक आहे, तर सून कमवते, पोरगा कमवतो, सुनेचा पैसा जवळ ठेवते, पोराचा पैसा बाजूला ठेवतो, आणि जे घरात खर्च होतो ती आई कमवते, बापाच्या पेन्शनमधून होते, ठीक आहे. असंच रियालिटी आहे. हां आणि म्हणजे आणि घरात सून डॉक्टर आहे तर सून काही करत नाही, म्हणजे उशिरा येणार, म्हणजे मोठ्या हॉस्पिटलमध्ये आहे तर उशिरा येणार, घरात लवकर काही बनवणार नाही. आणि सासू जी आहे ते घरामध्ये स्वयंपाक, बाणे, काय पण XYZ सगळ्या गोष्टी सासूलाच करावं लागतात, ठीक आहे. मग आता एक बाई ठेवली, बाई थोडी ना तुमच्या घरामध्ये सगळंच करून जाणार आहे, काही ना काही गोष्टी लागतात, ते तुम्हाला करावं लागतात. आणि मी म्हणतो रोज लेट मार्क लागतो बिचारा. हां उशिरा येण्याचा, सकाळची धावपळ, सुनेला डब्बा, पोराला नाश्ता. अरे पण मी म्हणतो काय गरज आहे या गोष्टी करण्याची? रोज बिचाऱ्यांना पण कशासाठी? मी म्हणतो तुम्ही आता बघ, आता आपण आहेत, ठीक आहे, आता आपण वय झालं, ठीक आहे, मुलांचं शिक्षण झालं, चांगले जॉबला लागले, लग्न करून द्या. ए बाबा तुम्ही तुमचा रूम घ्या, तुम्ही तुमचं राहा, तुम्ही तुमचं कमवा, तुम्ही तुमचं खा. आम्हाला जर पाठवत असाल तर पाठवा, नाही तर नका पाठवा. अपेक्षा नाही. सरळ विषय आहे मित्रांनो, लोड पडत नाही, त्याला त्याची जबाबदारी कळते. मग कळते त्या बाईला की रात्रीचं येऊन माझ्या नवऱ्यासाठी बनवायचं की नाही बनवायचं, बरोबर ना? त्यालाही कळतं की माझे पैसे खर्च करायचे की नाही खर्च करायचे. फॅक्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी असतात ना मित्रांनो, इझी वाटतात, इक्वल फॅमिलीमध्ये राहायचं, सोबत राहायचं, पण अशा गोष्टी असतात ना भयंकर, ते माणूस लय टॉर्चर होतं मेंटली. म्हणून सरळ फंड आहे, मुलं मोठी झाली, लग्न करून द्या, वेगळे काळा, विषय संपला. तुम्ही तुमची लाईफ एन्जॉय करा. सकाळी उठलं की हां हे जस्ट डिस्कशन आहे. हे काय असं डिस्कशन झालं, विषय आपल्या मताचं असतं डिसिजन सगळ्यांचं. मोठा परिवार, मेंटॅलिटी सेम नसते. हां मोठा परिवार असला ना त्याच्यातले काम चुकारू असतात. आणि जेव्हा सिंगल होतो ना तर सकाळी उठून दूध घेऊन येतो, अशा गोष्टी असतात. म्हणून
सिंगल राहा. फॅमिली म्हणजे लक्ष द्या, आईवडिलावरती पण लक्ष द्या, वेळोवेळी भेटा, म्हणजे प्रत्येक जेवढं होईल तेवढं करा. पण तुमच्यावरती जबाबदारी येईपर्यंत, म्हणजे तुम्हाला कळेपर्यंत रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायलाच पाहिजे. तुम्हाला आपलं सगळ्या गोष्टी. नाही, प्रत्येक आईवडिलांनी, मी तर म्हणतो वेगळं काढून द्यायचं, वेगळे राहा, खा, मस्त लाईफ एन्जॉय करा आणि आम्हाला एन्जॉय करा. युके युनायटेड किंगडमचं माहिती आहे ना नागरिकत्व कसं आहे. तिकडे 10वी झाली की ते मुलगा सगळं स्वतः बघतो. 10वी झाली म्हणजे कसं माहिती आहे का मित्रांनो, मग ते कसं आईच आणणार, आईच करणार, म्हणजे एकच बाईचा जीव जातो. जे घरामध्ये बघतो ना त्या व्यक्तीचाच तिथं मरण होतं, बाकी सगळे चांगले करेल ना, होईल ना, असं नाही मित्रांनो. बऱ्याचशा गोष्टी असतात, तेलापासून ते मिठापर्यंत हे सगळं आणावं लागतं. म्हणून प्रत्येकाला प्रत्येकाची जबाबदारी द्या. लग्न झालं की द्या काढून, आणि आता मॅगी तुम्ही घ्या वाढून. तर चला, एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, एकदम मोठा, एकदम सिरियस असं झालेलं आहे मित्रांनो. आमच्या आरवला ना लोक अनसबस्क्राईब करून पळा लागलेत. दिस इज अ नॉट फेअर. कोण पळाला रे अनसबस्क्राईब करून? कोण आहे तो एकदम केलं तुला अनसबस्क्राईब? रोज वाट बघतोय मित्रांनो, एक सबस्क्रायबर वाढायची, त्याला अनसबस्क्राईब करता तुम्ही लोक. ब्राझील एक सर्च करा ना, बघा त्याची कंटेंट कशी आहेत एकदम युट्यूबला, आणि तुम्ही तिकडे अनसबस्क्राईब करता. हे असं चालणार ना. आपले फॅन नाही करायला लागली. मग एकच कमी झाला दुसरा कोणतरी आहे. कोण आहे रे? पहिचान काय घ्यावं? कमी झाले तर जाऊ दे, तुला 10 भेट. तो मला सांग, ओळखीचा आहे का तुझा कोणी ओळखीचा आहे का तो तुला आन्सर? कोण बोलला तुला? आपण एक काम करूया, आपण युट्यूबला मेल करूया, तो अनसबस्क्राईब करून पळून गेलेला त्याचा विचारपूस करूया, कोण आहे तो. आशीर्वाद तर मित्रांनो, इकडे आपल्याला मॅगी दिलेली आहे, बघू शकता तुम्ही, आणि बघू शकता पायलट. ही मॅगी खावा लागते ना. हा मित्रांनो, ही फक्त मॅगी खावा लागते ना आम्हाला, तर फक्त ही या बाईमुळे. बघितलं, काल परवाच खाल्ली होती. तर या मित्रांनो, तुम्ही मॅगी खाण्यासाठी मॅगी खाऊन घेऊया छानपैकी. दाखव काय थांब ना, दाखव. त्याची छोटी उमली हे बघा, आणि हे बघा, काय हे असं असलं की एकदम वाईट वाईट असतं ना, हुशार हे असतं. गोल गोल. तुमचं दाखवा. आहेच हाय नाही, हाय 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 हाय. आहे एकदम बारीक आहे. थोडंस. एकदम जो मोठा असते ना त्याला 1 BHK फ्लॅट भेटतो. अच्छा, म्हणजे आरो हुशार आहे ना. लवकरच भेटतो. कोण म्हणाला तुला? आज कळालं काय तू हुशार आहेस म्हणून? हम्म. तिलाच माहित नव्हतं तू हुशार आहेस म्हणून, आहे ना. 1 BHK नाही, 2 BHK घे. नाही, मी 4 BHK येणार. नाही 8 BHK. एकटा राहिले. फुल लक्झरी लाईफ असेल तुझी. अरे मामाची जाऊन झोपायचं का? लक्झरीच घेऊन देतो ना तुला, सळ लक्झरी लाईफ जगत राहा, लक्झरीत फिरत राहा, पुसत राहा, चालवत राहा. स्वतः कशाला? अरे लक्झरीचा ड्रायव्हर म्हणलं लक्झरी लाईफ पाहिजे म्हणजे लक्झरी नाही हो. जरी तुम्ही चालू शकता. लक्झरीच पाहिजे ना तुला. अरे अगोदर लक्झरीच म्हणत होती त्याला. लष्करी लष्करी आली लष्करी आली लष्करी पसरी. इसलिए अकोले काय अकोला आहे ते, अकोला अमरावती. लष्करी आली ना माय. हे काय आहे? हे सिल सिल्क नाही आहे ते, स्किल गॉन. स्केल गॉन आहे ते. म्हणजे हे चित्र नसतं ना तर कळालं नसतं हे कशाचं आहे. हे चित्र आहे म्हणून कळते की हे मशीन, वॉशिंग मशीन धुण्याची पावडर आहे मित्रांनो, नाही तर कळालं नसतं. तर चला मित्रांनो, इकडे आपला छानपैकी असा बिस्तरा हातरून झालेला आहे. बिस्तरा म्हणू शकता किंवा बेड म्हणू शकता. आमचा छोटासा बेड आहे हा, आणि दोघांनी आमचा बेड टाकलेला आहे. आणि मिनिट टाकले
अच्छा तूने टाकलं का सगळं? आरव बहुत मेहनत कर रहा है गाइस हाँ। वेट लॉस करने के लिए. तर चला मित्रांनो, या ब्लॉगला इथेच थांबूया. भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की ब्लॉग कसा होता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.